आलेलो आहोत अहमदाबादला इंटरनॅशनल फ्लावर शो आहे अहमदाबादला. तर तिकडे आम्ही आलेलो आहेत आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आणि इथे जे आहे ना सगळं काही हे फ्लावर्स पासून आहे. ठीक आहे. हा एक अहमदाबादचा इंटरनॅशनल फ्लावर शो आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स देश विदेशातून आलेले आहेत. तर सगळे फ्लावर जे आहेत ते ओरिजिनल आहेत आणि दरवर्षी हा शो असतो इकडे. तर तुम्ही बघू शकता इतकी गर्दी आहे आणि म्हणजे ना खूप आहेत. फ्लावर्स मध्ये आहेत सगळे सगळे फ्लावर्स हे ओरिजिनल आहेत. सकाळी 9ला हे ओपन होतं आणि रात्री 10 पर्यंत हा शो चालू असतो. आणि या वर्षीची थीम आहे भारत एक गाथा. तर या ठिकाणी कल्चर दाखवण्यात आलेलं आहे भारताचं. भारताचे डान्स जे आहेत डान्स फॉर्म ते दाखवण्यात आलेले आहेत. तर बघू शकता सगळे फ्लावर्स जे आहेत ते इथं फक्त आणि फक्त फोटो काढण्यासाठी लोक येत राहतात. आणि तुम्ही बघू शकता जाम केला आहे. खूप गर्दी आहे. बघू शकता रात्रीचा व्ह्यू तर अजून म्हणजे बेस्ट आहे. बघू शकता या वर्षीची थीम आहे भारत एक गाथा आणि फ्लावर शो 2026. तर यामध्ये आपल्याला ना भारताचं कल्चर भारताचे डान्सेस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंच. तर हे सगळं दाखवणार आहेत. चला मी तुम्हाला आता पुढे घेऊन चालते आणि दाखवते सगळं. खूप सारी गर्दी आहे. खूप सारे लोक झाल्यानंतर इकडे आहे भारत उत्सव. तर आपण बघूयात की भारतात कुठले कुठले उत्सव सेलिब्रेट केले जातात आणि त्याचं पूर्ण हे दिलेलं आहे. म्हणजे कुठले कुठले डान्सेस आहेत कुठले कुठले सण फेस्टिवल सेलिब्रेट केले जातात. तर मी तुम्हाला दाखवते एक एक करून. आणि हे सगळं जे आहे ना हे सगळं ओरिजिनल फुलांपासून आहे. आणि फुलांचा तर इतका छान स्मेल आहे. तुम्ही बघू शकता. मी क्लोजअप घेतलेला आहे. तर गुजरातमध्ये एक फेस्टिवल आहे उत्तरायण. तर तो सेलिब्रेट केला जातो आणि बघा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की मुली ह्या पतंग उडवत आहेत आणि सगळं मांजा वगैरे सगळं फ्लावर डेकोरेट केलेलं आहे. ओरिजिनल आहे. खूप छान. तर आपल्या इकडे दिवाळी हा सण साजरा केला जातो खूप मोठ्या प्रमाणात. तर बघा इथं दिवाळीमध्ये जे जे फटाके असतात चक्कर असतात पोटी असतात तुम्ही बघू शकता. सगळे क्रॅकर्स हे फ्लावर्सने सजवलेले आहेत. आणि खूप असं सुंदर डेकोरेशन आहे. ओरिजिनल फ्लावर्स आहेत. त्याचा स्मेल पण येतोय. खूप छान असा स्मेल येतोय त्याचा. तुम्ही बघू शकता सगळे क्रॅकर्स जे आहेत. तर या साईडने सगळे क्रॅकर्स हे सजवण्यात आलेले आहेत. तिकडे बघा तिकडे जे पोटी चक्कर वगैरे असतात ते तिकडे दाखवण्यात आलेले फुलांनी सजवण्यात आलेले आहेत. बाकीचे देश विदेशातनं फ्लावर इकडे आलेले आहेत. ट्युलिप वगैरे जे आहेत ते. तर तुम्ही बघू शकता छान असं आहे. मी परत तुम्हाला पुढे दाखवते. बंद केलं ना. ढोल वगैरे जे आहेत एक लेडीज आहे पूर्ण फुलांनी सजवलेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही जर कुठं जवळपास राहत असाल तर नक्की एकदा भेट द्या. यानंतर आपण बघूयात भारत नृत्य म्हणजे भारतात जे जे डान्सचे फॉर्म आहेत डान्सचे प्रकार आहेत तर ते आपण बघणार आहोत. कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत आणि ते फ्लावर्स मध्ये डेकोरेट केले गेले आहेत. तर तुम्हाला मी दाखवते. बघा फ्लावर नृत्य भारत नृत्य. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते. हे बघा या ठिकाणी बघा भरतनाट्यम हा एक डान्सचा प्रकार आहे आणि या ठिकाणी त्याला पण फ्लावर्सने डेकोरेट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान. ठिकाण जे आहे बघा इकडं भांगडा पंजाबचा जो डान्स फॉर्म आहे पूर्ण फ्लावर्स आहेत. पूर्ण फ्लावर्स आहे इकडे आहे. किती सुंदर किती छान आहे सगळं. ढोल वगैरे पण सगळं फ्लावरनच डेकोरेट केलं आहे. गर्दी खूप आहे.
दरवर्षी इथं फ्लॉवर शो असतो अहमदाबादमध्ये. परत एकदा डान्स इकडं शाश्वत भारत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. याच्यात महाभारत रामायण म्हणजे आपले जे देव आहेत त्यांच्याविषयी आहे सगळं आणि त्यांना पण फ्लावर समुद्र मंथन झालं होतं तेव्हाच पण इकडं आहे. तर तुम्ही बघू शकता देव आणि दानव यांच्यामध्ये अमृतासाठी चाललं होतं. हो हो इकडे मागे समुद्र मंथन आहे ते पण याच्याने आहे आणि तिकडं श्रीकृष्णांनी तरंगडीवर अरवली पर्वत उचलला होता ते पण आहे. दाखवते डेकोर म्हणजे लोखंडापासून वेगवेगळ्या वस्तू त्यांनी बनवलेल्या आहे मी दाखवते तुम्हाला. रेडा बनवला आहे बघा. शंकर जे आहेत त्यांच्या छान. हा जो फ्लॉवर आहे त्याचं फ्लॉवर शो आहे त्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत आणि प्रत्येक वर्षी हा शो जो आहे तो होत असतो. 2013 पासून कंटिन्यू. सिंदूर ही एक थीम घेतलेली आहे तुम्ही बघू शकता. बघू शकता खूप छान असं आहे सरदार पटेल. छान असं आहे आणि इकडे जवळच सरदार म्हणजे बघू शकता. 50 years of वंदे मातरम आणि आहे फ्लावर इकडं मिसाईल आहे आणि इकडं आहे बघू शकता खूप छान आहे. आता आपण बघणार आहोत भारतले सिद्धी यामध्ये आता काय काय ते बघू. एक छान असं फ्लावर आहे एक झाड आहे. एज्युकेशनल सेक्टर आहे. फ्लावर आहे सगळे जेवढे पण कलर तुम्हाला सगळे फ्लावर्सचेच कलर आहे. वेलकम टू कॉमनवेल्थ 2030. कॉमनवेल्थचे जे गेम आहेत त्याच्याविषयी आहे माहिती सगळी. खाण्याचे इकडे वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत पूर्णपणे तुम्ही बघू शकता. पूर्ण स्टॉल आहेत खाण्याचे. बुलेट ट्रेन इकडे जातोय मी आता अटल ब्रिज वर तुम्हाला परत दाखवते जातोय अटल ब्रिज वर आणि आज ना संडे असल्यामुळे इतकी गर्दी आहे. आम्ही आता जातोय अटल ब्रिज वर आणि आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. तुम्ही बघू शकता गर्दीचं काहीच नाही आहे. खूप म्हणजे इतकी गर्दी आहे ना आणि मुलं तर एवढा त्रास देत आहे आमचे तुम्हाला काय असं वाटतं की घरी चाललं जायचं. एवढं जबरदस्त परेशान करताय. गर्दी तुम्ही बघू शकता. हे बघा हे कार्टून त्रास देत आहे चालायला नाही म्हणतात.
गर्दी बघा तिथे. आता entry केली आहे अटल ब्रिज मध्ये. खूप मोठा ब्रिज आहे आणि छान आहे आणि तुम्हाला दाखवतो. तर हे आहे साबरमती रिव्हर आहे. रिव्हर फ्रंट याला म्हणतात आणि साबरमती रिव्हर फ्रंट. आणि इथं म्हणजे यात्रेसारखंच असतं. यात्रा म्हणजे आपल्या गावाकडच्या यात्रेसारखंच असतं. लहान मुलांसाठी खेळणे हे ते सगळं काही असतं. यात्राच असते तशी काही. आणि बघा गर्दी तर तुम्ही बघू शकता. तुफान गर्दी आहे. आणि मला तर व्हिडिओज बनवायचे होते, रील्स बनवायचे होते, पण गर्दी एवढी आहे तर चालायला पण जागा नाहीये. आणि काय म्हणायचं आता, काय सांगायचं, खूप जास्त गर्दी आहे. अटल ब्रिज. हाँ ब्रिज भी आएगा। यहाँ बैठो। ठीक है। तर आता आम्ही जातोय घरी. आमचं झालंय बघून आणि गर्दी पण खूप होती. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे फुलं आवडले, कुठलं डेकोरेशन आवडलं ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही जवळपास राहत असाल अहमदाबादच्या तर एकदा व्हिजिट नक्की करा, बघण्यासारखं आहे. तर टेक केअर, बाय बाय.